अशी मऊ लुसलुशीत आणि मोकळी बिर्याणी बनवायची असेल ना, तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बनवायला सोपी आहे आणि खायला अगदी अप्रतिम लागते. काय करायचं, इथे मी तांदूळ घेतलेला आहे. बिर्याणीचा तांदूळ असतो ना पुलावचा, तो मोठा तांदूळ आणायचा आणि तो छान 1-2-3 वेळा धुवून घ्यायचा व्यवस्थित. तांदूळ धुवून झाला की एका पातेलीमध्ये तांदळाच्या 3 पट पाणी गरम करत ठेवायचं. पाणी गरम झालं की मग त्याच्यामध्ये हा सगळा तांदूळ घालून घ्यायचा. तांदूळ घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये तेजपत्ता घालायचा. साधारण मी इथे 2 तेजपत्ता घातलेले आहेत. तेजपत्ता घालून झाल्यावरती ह्याच्यावरती 3 ते 4 लवंगा घालायच्या. लवंगा घालून झाल्या की मग तेल घालायचं. साधारण मी इथे 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि मीठ घालायचं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय, तेजपत्ता आणि लवंगांमुळे चव येते, म्हणजे त्याचा छान असा स्वाद येतो. नंतर मीठ लागतं आपल्या भाताला, म्हणून मीठ घालायचं आणि तेल घालायचं. ते भात मोकळा होण्यासाठी तेल घालायचं. आता इथे आपल्याला ज्या हव्या त्या भाज्या घ्यायच्या. मी इथे टोमॅटो, ढोबळी मिरची, बीन्स, नंतर गाजर, फ्लॉवर आणि बटाटा घेतलेला आहे. तुम्हाला ज्या हव्या त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. नको त्या तुम्ही याच्यामधून स्किप करू शकता. मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत. आता 1 किलोची बिर्याणी बनवते म्हटल्यावर इथे मी अर्धा किलो साधारण दही घेतलेलं आहे. हे मॅरिनेट केलेल्या भाज्याही त्याप्रमाणेच घ्याव्या लागतील आपल्याला. नंतर ह्याच्यावर मीठ घालायचं. मीठ घालून झाल्यानंतर कलरसाठी काश्मीरी लाल मिरची असते ना, ती घेतलेली आहे. साधारण मोठे 4 चमचे घेतलेले. ह्याला तिखटपणा बिलकुलही नसतो, पण कलर खूप सुंदर येतो. नंतर बिर्याणी मसाला साधारण मोठे 3 चमचे घेतलेले आहेत. छोटं 10 रुपयेवालं पाकिट मिळतं ना, ते पूर्ण घालायचं ह्याच्यामध्ये. 2 मोठे चमचे इथे मी लाल तिखट घातलेलं आहे आणि 1 चमचा हळद घातलेली आहे. आता हे सगळ्या बाजूनी छान एकजीव करून याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. त्यामुळे खालपासून वरपर्यंत व्यवस्थित असं छान असं हे मिक्स करून घ्यायचं. 1-5 मिनटं छान फिरवून घ्यायचं आहे. नंतर हे झाल्यानंतर आपला जो भात आहे तो साधारण बघायचं, आपल्याला हा 70% शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे, कारण की नंतर पुन्हा आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे. त्यामुळे आधी चेक करायचं, हा भात आपला साधारण 70% तरी शिजला पाहिजे. तांदूळ बघा इतका छान आहे की हा 3 पट फुलला आहे. आता आपला हा भात शिजून तयार आहे. हा चाळणीमध्ये काढून ठेवायचा, म्हणजे जे वरचं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. त्यामुळे चाळणीमध्ये हा भात काढून ठेवायचा. आता आपल्याला इथे थोडंसं वाटण घालायचं आहे. तर ह्या वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर, नंतर पुदिना घालायचा. पुदिन्याने अप्रतिम असा वास येतो, त्यामुळे आठवणीने पुदिना घाला. पुदिना घालायला विसरू नका. नंतर ह्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घातल्या. त्या छोट्या छोट्या लसूण पाकळ्या आहेत म्हणून साधारण मी 25 ते 30 घातलेले आहेत. मोठ्या असेल तर तुम्ही कमी घाला. नंतर 3 मोठ्या मिरच्या घातलेल्या आहेत मी. हिरव्या मिरच्या आहेत तिखट या. आणि थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पेस्ट तयार झाली पाहिजे. आता बिर्याणीसाठी आपल्याला कांदा फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे इथे 5 ते 6 मोठे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत. कांदा भरपूर लागतो बिर्याणीसाठी. आता उभा चिरलेला हा कांदा ह्याच्या पाकळ्या वेगळ्या करायच्या आणि गरम तेलामध्ये छान तळून घ्यायचं. तळून घ्यायला याला फार वेळ लागतो, पण गॅस मोठाच ठेवायचा आणि कॉन्स्टंट हलवलात ना तर परफेक्ट बिर्याणीचा कांदा जो आहे तो तळून तयार होतो आणि कुरकुरीत होतो. गॅस मोठा ठेवूनच कॉन्स्टंट हलवायचं. हे बघा अशा पद्धतीने छान कांदा तळला गेला पाहिजे. आता हा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचा. आता ह्याच तेलामध्ये मग आपण काळी मिरी घालायची. आधी काळी मिरी घालून घ्यायची. नंतर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं. आपण काळी मिरी आणि जिरं आधी घातलेलं नाही आहे, त्यामुळे जिरं घालून झाल्यानंतर हा मॅरिनेट केलेल्या ज्या भाज्या आहेत या सगळ्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायच्या. आता ह्याच्यामध्ये मी तेजपत्ता वगैरे घातलेला नाही आहे, कारण की आपल्या तांदळामध्ये आपण ऑलरेडीच घातलेला आहे. त्यामुळे मी इथे तेजपत्ता वगैरे घातलेला नाही आहे. ह्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये काढून ह्याच्यामध्ये आपला हिरवा मसालाही घालून घ्यायचा, जो आपण वाटण तयार करून ठेवलेला आहे ते घालून झाल्यानंतर साधारण 5 मिनटं छान परतून घ्यायचं, म्हणजे सगळं शिजतं छान. त्यामुळे परतून घ्यायचं आणि भाज्या या आपल्या पूर्णपणे शिजल्या पाहिजेत. त्यासाठी काय करायचं, परतून घेतल्यानंतर वाटलं तर थोडं पाणी घाला, नाहीतर पाणी नाही घातलं तरी चालतं. ह्याच्यावर झाकण ठेवून साधारण 10 मिनटं भाज्या शिजू द्यायच्या. आता भाज्या शिजेपर्यंत तूप घेऊन तुपामध्ये काजू घालायचे आणि ते पण छान तळून घ्यायचे. काजू ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे तर तुम्ही घालू शकता, पण बिर्याणीमध्ये तळलेला काजू खूप छान लागतो, म्हणून हा काजू असा छान तळून ठेवायचा. आता इथे भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत. 5 मिनटं आपण असं शिजू द्यायचं.
आणि मग ह्याच्यावरतीच आपण जो भात काढून ठेवलेला आहे चाळणीमध्ये तो घालून घ्यायचा. हा 70% शिजलेला भात असतो, त्यामुळे आपल्याला पुढे अजून 30% इथे शिजवायचा आहे. तर सगळा भात घालून घ्यायचा. आता पातेल्याचं बूड जर तुमचं जाड असेल तर बारीक गॅसवरती डायरेक्ट तुम्ही ठेवलं तरी चालेल. जर पातेल्याचं बूड पातळ असेल तर तव्यावरती पातेलं ठेवा. आता ह्याच्यावर फूड कलर घालून घ्यायचा. नंतर तूप घालून घ्यायचं. तूप साधारण 3 ते 4 मोठे चमचे मी तूप घालते आहे. तुपाने अप्रतिम असा वास येतो, त्यामुळे तूप आठवणीने घालायचं या स्टेजला. तूप घालून झालं की तळलेला जो कांदा आहे तो घालायचा. कांदा कायम वरूनच घालायचा, खूप छान लागतो. आणि बिर्याणीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तळलेला कांदा असतो, हा प्रॉपर तळला गेला पाहिजे. नंतर आपण जे काजू तळून ठेवले होते ते काजू ह्याच्यावर घालून घ्यायचे. नंतर कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीरीचा पण छान असा वास येतो. त्यामुळे हे सगळं घालून झाल्यानंतर याला फॉईल पेपर लावायचा आणि सगळ्या बाजूनी पॅक करून घ्यायचं, जेणेकरून ह्याच्यामध्ये हवा जाणार नाही. छान व्यवस्थित पॅक करून 10 मिनटं एकदम बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं. 10 मिनटानंतर आपली बिर्याणी तयार होते. खूप अप्रतिम लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला इथे आठवण करून देते, तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा. हे बघा, मोकळा असा भात तयार होतो, छान तयार होतो आणि खूप सुगंध. या सुगंधाने शेजारचेही येऊन विचारतील की तुम्ही नक्की घरी काय बनवलं आहे. एवढा अप्रतिम तयार होतो. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.